सी हॅलो स्टुडंट्स, आपण दुसऱ्या भागाला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. माय जर्नी फ्रॉम द ग्रेट लँड ऑफ लॉर्ड बुद्धा हा नोबेल पुरस्कार स्वीकारत असताना दिलेलं हे भाषण कैलास सत्यार्थी यांचं. ते सांगतात की माझा प्रवास जो आहे फ्रॉम द ग्रेट लँड ऑफ लॉर्ड बुद्धा, म्हणजे लॉर्ड बुद्धा यांच्या महान अशा धर्तीवरून गुरु नानक अँड महात्मा गांधी, म्हणजे लॉर्ड बुद्धांचं जिथं वास्तव्य राहिलेलं आहे, गुरु नानकजींचं ज्या ठिकाणी वास्तव्य राहिलेलं आहे आणि महात्मा गांधींनीने त्या ठिकाणी वास्तव्य केलेलं आहे, अशा या ग्रेट इंडियामधून, भारतामधून टू नॉर्वे, म्हणजे भारतातून नॉर्वेकडं माझा प्रवास इज अ कनेक्ट बिटवीन टू सेंटर्स ऑफ ग्लोबल पीस अँड ब्रदरहूड. म्हणजे हे विकसित देश जे आहेत हे शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि या ठिकाणी बंधुत्व राखण्यासाठी अँड एन्शियंट अँड मॉडर्न, आणि जुना म्हणजे पुरातन आणि नवीन याच्यामध्ये सांगड घालण्याचं, आणि ग्लोबलायझेशन, ग्लोबल पीस म्हणजे या ठिकाणी जागतिक शांतता आहे, आणि भाईचारा ज्याला म्हणू आपण ब्रदरहूड, यासाठी मी या भारतामधून प्रयत्न करणार आहे. फ्रेंड्स, ते सांगतात, मित्रांनो, द नोबेल कमिटी हॅज जनरसली इन्व्हायटेड मी टू प्रेझेंट ए लेक्चर. म्हणजे ही जी कमिटी आहे, नोबेल प्राईज देणारी ही जी कमिटी आहे, ह्यांनी खूप मोठ्या मनाने मला लेक्चर देण्यासाठी किंवा भाषण देण्यासाठी बोलवलं होतं. रिस्पेक्टफुली आय एम अनेबल टू डू दॅट. म्हणजे खरंच प्रामाणिकपणे सांगतो की मी लेक्चर वगैरे देऊ शकत नाही, कारण बिकॉज आय एम रिप्रेझेंटिंग हिअर द साऊंड ऑफ सायलेन्स. कारण मी या ठिकाणी प्रतिनिधी म्हणून आलेलो आहे. कोणाचा? द साऊंड ऑफ सायलेन्स, म्हणजे जे बोलत नाहीत त्यांचा आवाज म्हणून मी या ठिकाणी आलेलो आहे. द क्राय ऑफ इनोसन्स ज्याला आपण निष्पाप म्हणूया, निष्पाप मुलांचा एक रडणं घेऊन मी आलेलो आहे. अँड द फेस ऑफ इनव्हिजिबिलिटी, द फेस ऑफ इनव्हिजिबिलिटी म्हणजे अननोटिस्ड सफरिंग फ्रॉम द पुअर अँड इनोसंट. म्हणजे गरीब आणि निष्पाप मुलांचं जे काही सफरिंग आहे किंवा त्यांनी जे सोसलेलं आहे ते मी या ठिकाणी तुम्हाला त्यांचा एक प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आलेलो आहे. आय रिप्रेझेंट मिलियन्स ऑफ दोज चिल्ड्रन हू आर लेफ्ट बिहाइंड अँड दॅट इज व्हाय आय हॅव केप्ट अँड एम्प्टी चेअर हिअर ॲज ए रिमाइंडर. आणि मी अशा लाखो मुलांचा प्रतिनिधी म्हणून आलेलो आहे की जे या ठिकाणी आपल्यामधून मागे राहिलेले आहेत, आणि त्यांच्यासाठी मी एक खुर्ची जी आहे ही त्यांच्या आठवणीसाठी एक खुर्ची या ठिकाणी रिकामी ठेवलेली आहे की प्रत्येकाला आपल्याला बरोबर घेऊन जायचं आहे. सगळ्या जगातल्या मुलांना आपल्याला बरोबर घेऊन जायचं आहे. कुठलाही मनुष्य आपल्याला मागं ठेवायचा नाही. आय हॅव कम हिअर ओनली टू शेअर द व्हॉइसेस अँड ड्रीम्स ऑफ आवर चिल्ड्रन. मी या ठिकाणी आलो आहे ते टू शेअर, म्हणजे या ठिकाणी तुमच्याबरोबर वाटून घेण्यासाठी आलेलो आहे. द व्हॉइसेस, आवाज, अँड ड्रीम्स ऑफ आवर चिल्ड्रन, आपल्या मुलांचा आवाज आणि आपल्या मुलांची स्वप्न घेऊन मी ही स्वप्न तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी आलेलो आहे. बिकॉज दे आर ऑल आवर चिल्ड्रन, कारण हे सर्व आपली मुलं आहेत. आय हॅव लुक्ड इन टू देअर फ्रायटन्ड, मी जेव्हा त्यांचे भिलेले चेहरे पाहतो तेव्हा, अँड एक्झॉस्टेड आईज, आणि मी तेव्हा ज्यांना दमलेले अशा प्रकारचे चेहरे ज्यावेळेस त्यांचे बघतो तेव्हा, आय हॅव हेल्ड देअर इंज्युअर्ड बॉडीज, आणि बऱ्याचशा मुलांचे मी जखमी शरीरसुद्धा पाहिलेले आहेत. अँड फेल्ट देअर ब्रोकन स्पिरिट्स,
आणि त्यांचे तुटलेले जे काही स्पिरिट्स म्हणजे आत्मा ज्याला म्हणतो आपण, किंवा ज्या मुलांचा आत्मा दुखावला गेलेला आहे, अशा सर्वांचा या ठिकाणी मी आवाज शेअर करण्यासाठी तुमच्याकडं आलेला आहे. 20 years ago, 20 वर्षापूर्वी, इन द फूट हिल्स ऑफ द हिमालयाच्या पायथ्याशी असलेले एक गाव आहे. आय मेट अ स्मॉल स्किनी चाइल्ड लेबर. मी त्या ठिकाणी एका लहान आणि स्किनी म्हणजे हलकुडा ज्याला म्हणतो आपण, अशा लहान मुलाला, की जो बालकामगार होता, काम करत होता लहान असूनसुद्धा. आणि त्याने मला विचारलं, ही आस्क्ड मी, तो मला विचारत होता, इज द वर्ल्ड सो पुअर दॅट इट कॅनॉट गिव्ह मी ए टॉय अँड ए बुक. तो म्हणतो, त्यानं मला विचारले की जग इतकं गरीब आहे का, की जे मला एखादं खेळणं किंवा एखादं पुस्तकसुद्धा घेऊन देऊ शकत नाही, इतकं गरीब जग आहे का. इन्स्टेड ऑफ फोर्सिंग मी टू टेक ए गन ऑर ए टूल. आणि मला हे बंदूक किंवा अशा प्रकारचे विध्वंस करणारे जे काही शस्त्र असतील, हे शस्त्र हातामध्ये माझ्या देण्याऐवजी ते माझ्या हातामध्ये खेळणी किंवा पुस्तक देऊ शकत नाहीत का, असा प्रश्न त्यांनी मला विचारला. आय मेट विथ अ सुदानीज चाइल्ड सोल्जर. एक सुदानच्या लहान सैनिकाला मी भेटलो. त्यावेळी तो मला म्हणाला, ही वॉज किडनॅप्ड बाय अन एक्स्ट्रीमिस्ट मिलिशिया. आणि त्याचं अपहरण झालेलं होतं. एक्स्ट्रीमिस्ट मिलिटंट म्हणजे जे काही उग्रवादी असतात, ज्याला आपण आतंकवादी म्हणतो, अशा उग्रवाद्यांनी त्याचं अपहरण केलेलं होतं ॲज हिज फर्स्ट ट्रेनिंग लेसन. आणि त्याला उग्रवादाचे शिक्षण देण्यासाठीचा जे काही पहिला धडा त्याला दिला गेला, तो काय होता पहा. ही वॉज फोर्स टू किल हिज फ्रेंड्स. त्याच्यावरती दबाव आणला गेला आणि त्याला सांगितलं गेलं की तू तुझ्या मित्रांना मारायचं अँड फॅमिली, आणि तुझ्या कुटुंबालासुद्धा मारायचं. ही आस्क्ड मी व्हॉट इज माय फॉल्ट. आणि तो म्हणाला की माझा गुन्हा काय आहे की मी का म्हणून माझ्या मित्रांना आणि माझ्या फॅमिलीला मारू. फ्रेंड्स, ऑल द ग्रेट रिलिजन्स टीच अस टू केअर फॉर आवर चिल्ड्रन. आणि ते सांगतात की आपल्या भारत देशामध्ये किंवा जगभरामध्ये विविध आणि खूप असे धर्म आहेत, पण कुठलाही धर्म आपल्याला मुलांवरती अत्याचार करायला शिकवत नाही. जेसस सेड, लॉर्ड जेसस म्हणतात की लेट द चिल्ड्रन कम टू मी. माझ्याजवळ लहान मुलांना येऊ द्या. डो नॉट हाइंडर देम. आणि माझ्यापासून त्यांना लपवू नका. फॉर द किंगडम ऑफ गॉड बिलॉंग्स टू देम. कारण लहान मुलामध्येच देव असतो. द होली कुरान सेज, पवित्र कुरान सांगतो, किल नॉट युअर चिल्ड्रन बिकॉज ऑफ पॉवर्टी. म्हणजे गरिबीमुळं तुम्ही तुमच्या मुलांना मारू नका, अशा पद्धतीची शिकवण ही पवित्र कुरानची आहे. फ्रेंड्स, देर इज नो ग्रेटर व्हायलन्स दॅन टू डिनाय द ड्रीम्स ऑफ आवर चिल्ड्रन. कैलास सत्यार्थी सांगतात की मित्रांनो, देर इज नो ग्रेटर व्हायलन्स. याच्यापेक्षा कुठलाही मोठा हा व्हायलन्स ज्याला म्हणतो म्हणजे अत्याचार हा नाही जो दॅन टू डिनाय द ड्रीम्स, की जे आपण मुलांची स्वप्न नाकारणं, याच्या इतका मोठा व्हायलन्स, याच्यापेक्षा मोठा जो अत्याचार आहे हा कुठलाही नाही. म्हणजे मुलांचे जे ड्रीम्स आहेत, मुलांचे जे काही स्वप्न आहेत, हे आपण हिरावून घेऊ नये. लेखकाच्या मते हा सगळ्यात मोठा अत्याचार होईल. देअरफॉर आय रिफ्यूज टू ॲक्सेप्ट दॅट ऑल द टेम्पल्स अँड मॉक्स अँड चर्चेस अँड द प्रेयर हाऊसेस हॅव नो प्लेस फॉर द ड्रीम्स ऑफ आवर चिल्ड्रन. आणि ते नाकारतात की सगळ्या टेम्पल्समध्ये, म्हणजे जी काही आपली प्रार्थनास्थळं आहेत, टेम्पल्स असतील, मशिदी, मॉस्क असतील, चर्चेस असतील किंवा प्रेयर हाऊसेस किंवा जिथे प्रार्थना केली जाते, अशी सर्व ठिकाणं ही मुलांची स्वप्न पूर्ण करू शकत नाहीत, हे मी नाकारतो, असं ते म्हणतात. आय रिफ्यूज टू ॲक्सेप्ट दॅट द वर्ल्ड इज सो पुअर.
आणि मी हे पण नाकारतो की जग इतकं गरीब आहे की फेन जस्ट 1 वीक ऑफ ग्लोबल मिलिटरी एक्सपेंडिचर, म्हणजे जागतिक युद्धांचा अभ्यास करण्यासाठी किंवा त्याच्यासाठी जो काही मिलिटरीवरती खर्च येतो तो एका आठवड्याच्या खर्चामध्ये कॅन ब्रिंग ऑल द चिल्ड्रन टू क्लासरूम, म्हणजे त्या एका खर्चामध्ये सर्व जगातल्या मुलांचं शिकण्याचा खर्च भागेल. म्हणजे इतका कमी खर्च आहे मुलांच्या जगभरातल्या मुलांना शिकवण्याचा. आय रिफ्यूज टू ॲक्सेप्ट दॅट ऑल द लॉज अँड कॉन्स्टिट्यूशन्स, पोलीस अँड जजेस आर अनेबल टू प्रोटेक्ट आवर चिल्ड्रन. आणि ते हे पण नाकारतात की लॉज अँड कॉन्स्टिट्यूशन्स, म्हणजे जे काही कायदे आहेत किंवा जे काही संविधान आहे किंवा जे काही आपल्या देशामध्ये जगभरामध्ये असलेले पोलीस आणि न्यायाधीश आहेत, हे सगळे मिळूनसुद्धा मुलांचं प्रोटेक्ट करू शकत नाहीत किंवा मुलांचा बचाव करू शकत नाहीत बालरोजगारीपासून आणि म्हणजे शिक्षण मिळण्यापासून. हे मी नाकारतो असं ते म्हणतात. आय रिफ्यूज टू ॲक्सेप्ट दॅट द शेकल्स ऑफ स्लेव्हरी कॅन एव्हर बी स्ट्रॉंगर दॅन द क्वेस्ट फॉर फ्रीडम. आणि ते हे पण नाकारतात की ही जी शृंखला आहे स्लेव्हरी म्हणजे गुलामगिरीची, ती इतकी मोठी नसणार की जेणेकरून त्यांना आपल्याला फ्रीडम, त्यांना स्वातंत्र्य देता येणार नाही. आय रिफ्यूज टू ॲक्सेप्ट हिअर. आणि ते म्हणतात की मी हे सगळं स्वीकारायचं नाकारतो. माय ओनली एम इन लाईफ इज दॅट एव्हरी चाइल्ड इज फ्री टू बी ए चाइल्ड. म्हणजे ते म्हणतात की माझं एक खूप छोटंसं असं आणि एक ध्येय, एवढंच माझं ध्येय आहे की फ्री टू ग्रो, प्रत्येक मुलानं फ्री टू ग्रो, म्हणजे त्याच्या वाढीसाठी तो फ्री असला पाहिजे अँड डेव्हलप, त्याच्या वाढीसाठी आणि त्याच्या समृद्धीसाठी तो फ्री आहे, स्वातंत्र्य आहे त्याला त्याचं. फ्री टू ईट, त्याला जेवणाचं स्वातंत्र्य आहे. फ्री टू स्लीप, झोपण्याचं स्वातंत्र्य आहे. अँड सी डे लाईट, आणि म्हणजे दिवस त्यांनी प्रत्येकाने बघितले पाहिजेत. म्हणजे प्रत्येक दिवस प्रत्येक रात्र ही यासाठी तो फ्री असला पाहिजे, स्वातंत्र्य त्याला दिवसाचं रात्रीचं मिळालं पाहिजे. फ्री टू लाफ अँड क्राय, तो हसण्यासाठी रडण्यासाठी स्वतंत्र असला पाहिजे. फ्री टू प्ले अँड लर्न, तो त्याला खेळण्याचं स्वातंत्र्य असला पाहिजे, त्याला शिकण्याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे. फ्री टू गो टू स्कूल, त्याला शाळेमध्ये जाण्याचं स्वातंत्र्य असायला पाहिजे. अँड अबोव्ह ऑल फ्री टू ड्रीम, आणि सगळ्यात वरची गोष्ट म्हणजे त्याला स्वप्न ही बघण्याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे. अशा प्रकारचे भाषण ते आपल्या या नोबेल पुरस्कार स्वीकारताना देत आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूयात. पुढचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. ओके, थँक्यू.